पाणी प्रश्न आणि छत्रपती संभाजीनगर यांचं नातं खरं तर अतूट आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। आणि ह्यावेळेस छत्रपती संभाजीनगरवरती जे पाणी पुरवठ्याचं संकट आलं त्याला कारण ठरलेलं आहे एक उंदीर। अगदी खरं ऐकताय तुम्ही, एका उंदरामुळे इथे तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलं आणि त्यामुळे शहराला तब्बल 9 तास पाणी पुरवठा बंद झाला होता। अनेक भागामध्ये काल पाणी मिळालं नाही आणि आज सुद्धा या पाणी पुरवठ्यावरती परिणाम झाला। त्याचं झालं असं, नवीन फारोळा पंपगृहामध्ये इनकमर नंबर 2 मध्ये स्पार्क होऊन काल पहाटे 4:25 लाईट गेली। त्यानंतर इनकमर पॅनलची तपासणी केली असता या 2 नंबरच्या पॅनलमध्ये उंदीर शिरला आणि फेस टू फेस शॉर्ट होऊन पंपिंग ड्रिप झाल्याचं समोर आलं। उंदीर पॅनल बाहेर काढून ट्रायल घेते वेळेस सबस्टेशन मधील सप्लाय स्टँड होत नसल्याने ट्रान्सफॉर्मर चेकिंगचं काम सुरू होतं। पण या सगळ्यामागे कारण ठरला एक उंदीर आणि त्यामुळे शहरवासियांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं। यापूर्वी सुद्धा उंदराने छत्रपती संभाजीनगरचा पाणी पुरवठा रोखला होता आणि धामण सापाने सुद्धा याच पद्धतीमध्ये डीपी मध्ये शिरून पाणी पुरवठा थांबवला होता। त्यामुळे इतकी मोठी महापालिका असताना, इतकी मोठी यंत्रणा असताना एका उंदराचा तरी किमान ते बंदोबस्त करू शकत नाहीत का, असा सवाल विचारण्यात येतोय। इंटरेस्टिंग बातमी आणि माहितीसाठी सकाळला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।